सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यात दुहेरी खुनाची घटना घडली होती। या खुनातील मुख्य साक्षीदाराचेच जबाबासाठी फिर्यादीसोबत जाण्यापूर्वीच अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती। आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले। अपहरण झालेल्या दादासो नामदेव यमगर यांचा मृतदेह कर्नाटकातल्या बेळगाव जिल्ह्यातील अथनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मदबावी गावातील शेतात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आलाय। मृतदेह शेजारी दादासो यमगर यांची दुचाकीही आढळली आहे। सदर घटनेची माहिती अथनी पोलिसांनी सांगली पोलिसांना दिल्यानंतर एकच खळबळ उडाली। घटनास्थळी आणि पुणे अन्वेषणच्या पथकासह कवटेमहांकाळ पोलिसांनी धाव घेतली। प्रथमदर्शनी साक्षीदाराचा खून झाल्याची चर्चा रंगली आहे। दादासो यमगर हे कोसारीमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुहेरी खुनात साक्षीदार होते। त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सदरचा घातपात आहे की आत्महत्या हे स्पष्ट होणार आहे। अपहरण केलेल्या आरोपीच्या मागावर पोलीस आहेत। लवकरच या खुनाचा आम्ही छडा लावू अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे। काल नागज फाट्यावर दादासो यमगर यांचं ॲबडक्शन झाल्यासंदर्भाने फिर्याद ही त्यांच्या भाच्याने कवठे महाकाळ पोलीस स्टेशनला दिली। त्याच्यावरनं ॲबडक्शनचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आज सकाळी त्याची बॉडी ही अथनी बेलगावी जिल्हा बेलगावी पोलीस स्टेशन अथनी आपल्या बॉर्डरपासून साधारणतः कवठे महाकाळच्या बॉर्डरपासून एक 15 किलोमीटर आतमध्ये एका शेतामध्ये झाडाला लटकलेली बॉडी आणि त्यांची मोटरसायकलही मिळालेली आहे। प्राथमिक फिर्यादीनुसार एका गाडीमध्ये त्यांना भरण्यात आलं, म्हणजे जबरदस्तीने टाकण्यात आलं आणि त्यांना घेऊन गेले, अशा प्रकारची फिर्याद दाखल आहे। तशा प्रकारचा तपास हा पोलिसांतर्फे चालू होता आणि त्यांची बॉडी आता लटकवलेल्या स्थितीत मिळालेली आहे। याच्यामध्ये नक्की मरणाचं कारण काय, त्यांना पळून नेण्याचं कारण काय आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याचा लवकरच पोलीस तपास करतील आणि खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचतील। पोस्टमॉर्टम सुरू आहे आणि पोस्टमॉर्टम आता त्या बॉडीला पोस्टमॉर्टम करता आम्ही घेऊन जाणार। काही संशयित ताब्यात घेतले नाही, अजून तसं तपासामध्ये काही लीड्स आम्हाला आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल आणि आरोपींपर्यंत आम्ही लवकरच पोहोचू अशी आपल्याला ग्वाही देतो।